सत्य, प्रश्न आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजे लोकशाही माझा SP न्यूज इंडिया आणि मी संभाजी पगार। नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहतात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया। मायबाप सरकार, आम्ही पण या देशाचे नागरिक आहोत की नाही, हा प्रश्न आज पुन्हा एकदा गरजतोय माळदे वाघवाडी वस्तीवरून। होय प्रेक्षक हो, आदिवासी बांधवांच्या मूलभूत हक्कांसाठी आता उसळलंय बिराड आंदोलन। दिनांक नोव्हेंबर 10 रोजी मालेगाव येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासींचं आंदोलन होणार आहे। आम्ही रोज 200 रुपये मजुरी करून पोट भरतो, पण प्यायला स्वच्छ पाणी नाही। पाण्याचा कर भरतो, पण घरी पाणी नाही। शिक्षणाचा कर भरतो, पण आमच्या लेकरांना शाळा नाही। विजेचा कर भरतो, पण घर अंधारात। स्वच्छतेचा कर भरतो, पण आजूबाजूला फक्त घाण, रोग आणि असहायता। रस्त्याचा कर भरतो, पण रस्ता नाही। नाईलाजाने सवंदगाव रस्त्याने प्रवास, आणि तोही मुठीत जीव धरून। लुटमार, हल्ले आणि दरवेळी मृत्यूचा सावलीसारखा पाठलाग। वस्तीवरील नागरिक सांगतात, रात्री बाहेर पडायचं म्हणजे धोक्याचं आमंत्रण। दूषित पाण्यामुळे आम्ही वारंवार आजारी पडतोय, पण आमचा आवाज कुणी ऐकत नाही। या सर्व समस्यांनी संतप्त होऊन आता त्यांनी ठरवलंय, आता पुरे झालं। नोव्हेंबर 10 रोजी सोमवार सकाळी 12 वाजता मालेगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही बिराड आंदोलन करणार आहोत। त्यांचा एकच सवाल, आम्ही या देशाचे नागरिक नाही का? आमचं पाणी कुठे गेलं? आमचं शिक्षण कुठे अडलं? आमच्या आयुष्यात उजेड केव्हा येणार? सरकारने वस्तीवरील नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष केलं। ना रस्ता, ना पाणी, ना वीज, ना शिक्षण, ना रेशन कार्ड, ना जातीचे दाखले। हे आंदोलन फक्त न्यायासाठी नाही, तर जगण्याच्या हक्कासाठीची हाक आहे। 10 नोव्हेंबरला मालेगावात उठणार आहे एक आवाज, आमचंही आयुष्य माणसासारखं असावं। लोकशाही माझा SP न्यूज इंडिया, मी संभाजी पगार, आपल्याला दाखवतोय जनतेचा संघर्ष आणि सत्तेचा मौन विरोध। बिराड आंदोलन, अन्यायाच्या अंधारातून न्यायाच्या प्रकाशाकडे एक पाऊल। मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत होतात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया।